एक्सप्लोर एव्हरीथिंगमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज ज्या म्हाताऱ्या बाया अगोदरनं कमरेला पिशवी म्हणजे त्याला पिवशी म्हणत होते, आमच्या भागात तरी पिवशी म्हणतात, त्या खोसत होत्या ना, तर ते कसं बनवायचं ते शिकणार आहे. हा आपला एक्स्ट्राचा कपडा उरलेला ब्लाऊज पीसमधला. तर हा मी असा 6x6चा घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण असा अखंड 12चा आहे. आणि याची जी उंची आहे ना, म्हणजे एक लांबी जी येते ते पूर्ण 12 येते आणि याच्याला आपल्याला हाफापमध्ये शिवायचं आहे. आणि जी उंची आहे ती 9 येते. तर आपण 9, 10 किंवा 11 ठेवू शकतो. त्यापेक्षा लांब नसते त्यांच्या कमरेला. म्हणजे आता नाही वापरत कोणी, पण अगोदर माझी आजी वगैरे, आता माझ्या सासूबाई सध्या पण वापरतात. तर आमच्या घरा शेजारच्या मावशी वगैरे, तर मी त्यांना देईन आणि त्यांचा पण रिव्ह्यू दाखवेन तुम्हाला. आणि ही जी आहे ना, एक एक्स्ट्राची पट्टी आहे वरून डिझाईन करता म्हणून ठेवलेली आहे मी. तर ही पण एक 12 इंचाची घेतली. म्हणजे आपण जो वरचा कपडा घेतला ना त्याचा हाफ घ्यायचा किंवा थोडासा त्याच्यापेक्षा कमी जरी घेतला तरी चालेल. आणि हे असं म्हणजे ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर एक खडून असं आखून घ्यायचं, कारण आपल्याला तिथून शिलाई मारायची मदत. आता कधी कधी ना हा कपडा असा जॉईन नसतो, म्हणजे खुल्लाही असतो, तरी त्याही वेळेस शिवता येते, असं काही नाही. 4 तुकडे वेगवेगळे पण होऊ शकतात कधी कधी. कधी आपण जर आतला कपडा जर वेगळा घेतला तरी चालून जाईल, फक्त वरचा जो आहे तो चांगला घ्यायचा. आतून एखादा कॉटनचा कपडा लावला तरी चालेल, कारण आत तेवढे त्याच्यात खाने होतात. खाने म्हणजे तेवढे एक बॉक्स होतात तयार ते. तर आपण आता असं घेऊन आणि याच्यावर हा कपडा आपण असा लावणार आहे. तर आता याच्यावर अगोदर आपण वरून फोल्ड मारून घेणार आहे, कारण कमरेच्या साईडनं जी खोसायची भाग असते ना तिथं आपण फोल्ड मारून घेणार आहे. आपण आता ह्याची डबल फोल्ड घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि नक्की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल हे सांगा कमेंटमध्ये, कारण तशाच नवीन नवीन वस्तू किंवा मग नवीन नवीन गोष्टी मी दाखवत असते. तर अशाही प्रकारे आपण फोल्ड मारून घेतल्यानंतर अशी फोल्ड मारून घ्यायची पूर्ण. हे एकावर एक असे भाग आता शिवून घेणार आहे. हा एक अगोदर एक कापड खाली ठेवायचा आणि जी आता फोल्ड मारलेली आहे ना ती वरून सरळ ठेवायची, त्याच्यावर हा पुन्हा एक सरळ भागच ठेवायचा. आणि जो आपण आता एक एक्स्ट्राचा डिझाईनवाला कपडा घेतला आहे ना, तर त्याला मी अगोदरच थोडीशी फोल्ड मारून ठेवली होती, नाहीतर मग त्याला पण फोल्ड मारावं लागली असते आपल्याला. त्यालाही फोल्ड मारून घ्यायची आणि त्याच्यावर अशा पद्धतीने तो खालच्या बाजूला ठेवायचा आहे. वरती पण गोठ आहे, कारण खालची बाजू डिझाईनवाली असते. तर आपण याच्यात आता थोडे थोडे एक खाणी करून घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये म्हाताऱ्या बायानं अलग अलग गोष्टी ठेवतात. त्यांच्या सुपारी, पान, त्यांचे काथ्याची डब्बी ठेवतात, चुन्याची डब्बी ठेवतात किंवा लवंग ठेवतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी ठेवतात त्या. आणि मधातून आपल्याला तशी एक एक शिलाई मारून घ्यायची. अशी शिलाई मारून झाल्यानंतर आता अगोदर तशाच राहत होत्या, पण आता मी थोडीशी त्याला लेस लावते. म्हटलं थोडंसं डिझायनर लुक देते त्याला, नाहीतर अगोदरच्या बायका तसंच घेऊन घेत होते ती पिवशी, त्यांना काही असं लावायची गरज नव्हती राहत. आता हे आपले एकूण 4 भाग तयार होतात, कारण एक साईडला पण आपण शिवून घेणार आहे थोडंसं. या प्रकारे आपले मस्त असे 4 भाग तयार झाले. बाजूने तिकडून शिलाई येईल तेव्हा. आता पूर्ण आतून कपडा घेऊन उलट्या बाजूनं शिलाई मारून घ्यायची चारी बाजूला. सॉरी 4 बाजूलाही बांधले चालते, 3 बाजूलाही बांधावे, कारण अखंड कपडा आहे. जर अखंड नसला तर आपल्याला 4 बाजूला शिलाई मारावं लागेल.
थोडंसं आपण एक्स्ट्राचा कापूस आहे तो कापून टाकणार आहे. अशा प्रकारे आपले मस्तपैकी पिवशी तयार झाली. याला पिशवीपेक्षा पिवशी म्हणतात. आणि याच्यात बघा किती मस्त प्रकारे खाणे झालेले आहेत तयार. हे वरचे 4 झाले, आतले एकूण 4 झाले आणि जे मधात जे चोर खिसे आहेत ना, तर आजूबाजूला 2 आणि 2 4 आतमध्ये 8 1 9 अशा प्रकारे आपला एक खिसा तयार झाला. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नमस्कार.